या जगाच्या पाठीवर अनेक संत झाले बरं का. टोपीवाले मामा, टोपीवाला मामा, काय नाव तुमचं? वानखेडे. नामदेवराव वानखेडे. वानखेडे साहेब, इकडे येता का? गुळ द्या मला थोडा थोडा, तुम्ही थोडा खा, मलाही थोडा थोडा द्या. वा 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 वा, मगाच्या धरणं बघतोय, तुम्ही गुळाकडे बघताय. या, तुम्ही थोडा घ्या आणि मला थोडा द्या. विठाला विठाला हा बसा इथं. बा परत उद्या म्हणाय नको महाराजाच्या पायाला कोणच नव्हतं. आणि वर्ण मगाच्या पासून मी बघतो टेज इकडं हलतंय, इकडं हलतंय, इकडं हलतंय, इकडं हलतंय. ते मस्त जोरात नाचताय तुम्ही. नाचलेलं मला आवडतंय, पण मा एक असा असतो, मग मला टेन्शन येतंय. बाबा तुम्ही आलाय ना, आता टेजच हलणार नाही का माहिती का? तुम्ही तवाच्या काळचं काय आहे बाबा म्हणतात, पैलवान आहे. तवाच्या काळचं पैलवान आहे. हा, आताची तरुण पिढी आमच्यासारखी झाली, 26-27 वर्ष झालं तरी अशी अशी. तवाचं गडी 10 भाकऱ्या खायचं. किती? तुम्ही 5 वर्ष अडकलाय व्हायचा. लईच महाग राहिला बरं तुम्ही. का बरं? असं बघा, असं बस, असं रेंज जाते का? इकडे घ्या, इकडे माझ्याकडे बघा. हा, असं एखादा माणूस मला बोलाय असला ना बरं का तुषार दादा, मला आनंद होतो. आता एवढ्या लांबनं मी मगाशीच म्हणलं तुमचं चेहरा मला जरा आंदूक दिसते, म्हणून सारखं आता ह्यांनाच विचारतो बरं का. म्हणून असू द्या, चालू असणार अखंड हरिनाम सप्ताह. संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय केलाय? एवढा मोठा अट्टास केलाय, एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन केलंय. तरुणांनी हा सप्ताह हातात घेतलाय. दुसऱ्या वर्षी सप्त्याला एवढं मोठं रूप आहे. माझी इच्छा अशी आहे, इंदापूर तालुक्याच्या वतीनं आमचा आशीर्वाद असा आहे, या वर्षी सप्ताह असा आहे, पुढल्या वर्षी याच्या दुप्पट सप्ताह हो, ही पुणे जिल्ह्याच्या वतीनं तुमचा आशीर्वाद आहे. आणि मी लय साध्या जिल्ह्यातनं साध्या तालुक्यातनं आलो नाही. मी लय साध्या जिल्ह्यातनं आलो नाही. जिथं ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, जिथं तुकोबारायांचं वास्तव्य आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजाचं बलिदान आहे, त्या महाराष्ट्रामधून आणि त्या पुणे जिल्ह्यातून मी आलोय. तुम्हाला दिलेला आशीर्वाद वाया जाणार नाही, एवढं मनामध्ये ठेवा. आपल्या महाराष्ट्राची ओळख पुणे जिल्हा आणि मुंबई जिल्हा, नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा, हे सगळी ओळख आहे तुमची आमची. म्हणून अशा जिल्ह्यातून मी आलोय. मी दिलेला आशीर्वाद कधी वाया जाणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की आपण निवडलेला अभंग, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतायत, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. माझा तुम्हाला प्रश्न आहे, गमजावाला मामा, भगवा गमजा गुंडाळा, कालदेव होता का? होता का कालदेव? होता. आज आहे का? उद्या? तुम्ही काल होता का? हो, आता कसं सांगतो? उद्या असणार आहे का? नाही. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. तुम्ही काल नव्हता, आज आहे, उद्या असाल का नाही मला माहित नाही, परंतु या जगाच्या पाठीवर देवाचं नाव असंच आहे की ते एकदा घेतलं ना, तो देव तुमच्या आमच्या माग काय राहतो? पाठीमाग खंबीरपणे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे संभाळित आलिया घाद निवाराया. देव तुमच्या आमच्या माग पाठीमाग खंबीरपणे उभा राहतो. आम्हाला वाटतं आमच्या माग आमदाराचा हात असावा बरं का. लक्ष देऊ नये का बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, महिला मंडळ, आम्हाला वाटतं आमच्या माग आमदाराचा हात असावा, आमच्या माग खासदाराचा हात असावा, आमच्या मागे मुख्यमंत्र्याचा हात असावा, आमच्या डोक्यावरती या पंतप्रधानाचा हात असावा. पण माझं तुम्हाला सांगणे, यांपैकी कोणाचाच हात तुमच्या मस्तकावरती नसू द्या. फक्त एकदा गजानन महाराजांचा हात तुमच्या मस्तकावरती येऊ द्या. तुमच्या जीवनाचं काय झाल्याशिवाय राहणार नाही, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगू, गजानन महाराज जेव्हा जेव्हा होते ना, या जगाच्या पाठीवर अनेक संत झाले. संग्राम महाराज अनेक संत झाले, पण या सगळ्या संतांमध्ये ज्यांनी चमत्कार केले,
आणि या जगाला सांगितलं संत असावे ते असे स्वतःच्या अंगावरती कोणत्याही प्रकारचे कपडे वापरले नाहीत. हे या जगामध्ये आल्यानंतर 1878 साली ते आले. 22 फेब्रुवारी वार आहे, त्या दिवशी महिला मंडळ पुरुष वर्ग लक्ष देऊ नाही का, एका गावामध्ये पंक्तीच्या पंक्ती मोठ्या बसल्या. तुम्ही ज्या आता आवारात बसला एवढ्या मोठ्या पंक्ती बसल्या, 10-15 पंक्ती चालू आहेत. प्रत्येक माणूस जेवतोय आणि पंत्रवळी एका ढिगाऱ्यावरती आणून टाकतोय. पत्रावळीवरती खरकट सांडलेलं आहे. खरकट सांडलेलं आहे. आम्ही जर खरकट बघितलं ना आम्ही काय म्हणतो, ते खरकट आहे फेकून द्या. एवढ्या मोठ्या पंत्रवळ्या आणि एवढ्या मोठ्या पंत्रवळ्यावरती एवढा मोठा ढिगारा बसला. वय वर्ष 30 आहे. गजानन महाराज तिथं लोकांना दिसून आले आणि त्या पंत्रवळ्यावरती काय करू लागले, उष्ट भाताचं शीत कोण खाऊ लागले, गजानन महाराज खाऊ लागले. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, या जगाच्या पाठीवर संत कशासाठी येतात? मामा असं बघितलं मला बे वाटतं. आधीच दिसाय काय त्यात वरनं माझी गाडी तुम्ही अडवली मला तरस. हा मला सांगा, मग मला सांगा, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये संत कशासाठी आले? महिला मंडळ संत कशासाठी आले? भैया काय माहिती, तुम्हाला नाही माहिती संत कशासाठी आले? काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मी संतांचं का सांगतोय तुम्हाला माहितीये? इकडे लक्ष द्या आता, असू द्या. का सांगतोय माहिती का तुम्हाला? बरं का बसलेली मामा बघा आमच्या गुंडाळलेले. बरं का एकदा काय झालं, गजानन महाराजांना एका भक्ताने ताट आणून दिलं. बंकटलाल शेठजीने ताट आणून दिलं. एका बाजूला भात वाढलेला आहे, एका बाजूला चपाती वाढलेली आहे, एका बाजूला भाजी वाढलेली आहे. आणि गजानन महाराजांना धरा म्हणले. गजानन महाराज भूक लागलेली दिसते, जेवून घ्या. उत्तर छान बाहेर पडलं तोंडामधून गजानन महाराजांच्या. लक्ष देऊन ऐका. गजानन महाराज म्हणले, भात कुठं जाणार आहे? पोटात. भाकरी कुठं जाणार आहे? भाजी कुठं जाणार आहे? जर का हे सगळंच पोटात जायचंय ना तर वेगवेगळं का दिलं? मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर का आपल्याला शेवट एकदा देवापाशीच जायचंय तर गर्व कोणत्या गोष्टीचा आहे? आम्ही म्हणतो पैसा ह्याच्याकडे जास्त आहे, आम्ही म्हणतो क्षेत्र ह्याच्याकडे जास्त आहे, ही जी मोसंबीची बाग आहे त्याचा गहू जास्त आहे. जायचंय कुठं? त्या समोरच्या आजी म्हणतात घरी. नाही, आपल्याला घरी नाही जायचं. आपल्याला भगवंताने हे जे दिलंय ना हे कोणालाही भेटत नाही. जे तुम्हाला दिलंय काही लोकांना दिलं पण कळालं नाही, काही लोकांना कळालं पण मिळालं नाही, काही लोकांना मिळालं आणि कळालं सुद्धा, ते म्हणजे संत विठ्ठल.